नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या कॉलेज रिव्ह्यूच्या सीरीजमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजची इन्फॉर्मेशन. त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? आपण सर्वात अगोदर बघणार आहोत त्या कॉलेजचं लोकेशन. त्यानंतर त्या कॉलेजचा आपल्याला कॅटेगरी वाईज कट ऑफ आपल्याला माहित करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असणार आहे आणि प्लेसमेंट आणि हॉस्टेल बद्दलच्या माहिती. जेणेकरून या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल तर कशा प्रकारे तुमचा अप्रोच राहणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे संगमनेर मधील एक कॉलेज आहे. आणि आता संगमनेर कुठे येतं तर अहिल्यानगर किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे कॉलेज येतं. आणि घुलेवाडीमध्ये हे कॉलेजचं एक्झॅक्ट लोकेशन आहे. पुणे नाशिक हायवेला हे कॉलेज आपल्याला दिसून येतं. आणि बस स्टँड पासनं 5 किलोमीटर अंतरावर या कॉलेजचं लोकेशन आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुद्धा बस स्टँड 5 किलोमीटर पर्यंत उपलब्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉलेजचा ओव्हरव्ह्यू जर आपल्याला बघायचं म्हटलं तर कॉलेजचं पूर्ण नाव काय आहे? अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. 1983चं हे कॉलेज आहे, म्हणजे जुनं कॉलेज आहे. थोडंसं त्याचे सुद्धा आपल्याला फायदे मिळत असतात. त्यानंतर एक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, अफिलिएटेड विथ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आता या कॉलेजचं काय आहे? हे कॉलेज अहिल्यानगर जिल्ह्यात येतं आणि या कॉलेजचं रेप्युटेशन सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. आता आपण जाणून घेऊया की या कॉलेजचा इंटेक कशा प्रकारे आहे. सर्वात पहिले कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 120 विद्यार्थ्यांसाठी इथे जागा आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी साठी 120, एआयडीएस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स या ब्रांचसाठी सुद्धा 120 जागा त्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग यामध्ये सुद्धा 120. त्याच प्रकारे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा 120 जागा उपलब्ध आहेत. फक्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 60 जागा या कॉलेजने राखीव ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी म्हणजे कट ऑफ आपल्याला आता बघायचे आहेत. सीईटी मध्ये तुम्हाला जर या रेंजमध्ये कट ऑफ मिळत असतील तर तुम्हाला हे कॉलेज घेणं हे चांगलं डिसिजन असू शकतं. आता ओपन कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ बघूया. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी 86.75 हा आपला इथे कट ऑफ दिसून येतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 83%. एआयडीएस म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स साठी 79.88% हा कट ऑफ मागच्या वर्षी लागलेला आहे. त्याच प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 75, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 59.62%, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 55.60 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 65.23. म्हणजे ऍव्हरेज पर्सेंटाईल विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळणं सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी कट ऑफ. त्यामध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी 77.75, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 58%, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स साठी 50.88, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 71%, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 11.62%, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 47.60, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 9.13. आता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा या ठिकाणी कट ऑफ कमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन घ्यायचंच आहे, त्या कमी पर्सेंटाईल पडलेले आहेत, त्यांनी इथे ऍडमिशन घेतलं तरी चांगलं असेल. आता ओबीसी कॅटेगरीसाठी कसा कट ऑफ आहे बघा. कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 85.75, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी 80%, एआयडीएस साठी 78.88, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 70, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 55.62%, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 54.60%, त्याच प्रकारे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 62.34%. आता आपण एससी कॅटेगरीसाठी कट ऑफ बघूया. एससी कॅटेगरीसाठी कट ऑफ अजून खाली गेलेले आहेत. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी 74.75%, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी 70%, एआयडीएस 65.88%, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 55%, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 44.62%, सिव्हिल इंजिनिअरिंग 40.60% आणि इलेक्ट्रिकल एनर्जी 40.22%. त्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी जर आपण कट ऑफ बघितले तर अजून खाली कट ऑफ गेलेले आहेत. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी 55.75%, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी 50%,
एआयडीएस साठी 45.23 इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 35.34 मेकॅनिकल 20.12 सिव्हिल 11.12 इलेक्ट्रिकल 13.12 अशा प्रकारे खूप कमी पर्सेंटाईल मध्ये या कॉलेजचा एसटी साठी कट ऑफ लागलेला आहे. आता टीएफडब्ल्यूएस साठी कट ऑफ. टीएफडब्ल्यूएस म्हणजे ज्यामध्ये तुमची ट्युशन फी पूर्णपणे वगळली जाणार आहे. म्हणजे सगळ्यात कमी फी जर तुम्हाला भरायची असेल तर टीएफडब्ल्यूएस कॅटेगरी ही तुमच्यासाठी उत्तम असू शकते. फक्त टीएफडब्ल्यूएस चे कट ऑफ हे थोडेसे जास्त लागत असते. ते बघा कशा प्रकारे. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये 90.75 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 88 एआयडीएस 86 इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 78 मेकॅनिकल इंजिनिअरिंग 68.62 सिव्हिल 65.60 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 72.1. ठीक आहे. पीएफडब्ल्यूएस कॅटेगरी मधून जर तुम्हाला इथे ऍडमिशन मिळालं तर फी तुमची खूप कमी असणार आहे. फक्त तुम्हाला पर्सेंटाईल थोडेसे एक्स्ट्रा पडायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण विचार करूया फी स्ट्रक्चर बद्दल. आता फी ओपन कॅटेगरीसाठी 1,60,000 पर इयर फी आहे. ही ओपन कॅटेगरीसाठी आहे. कॅटेगरी वाईज तुमची फी मध्ये काहीतरी कन्सेशन होत असतं. त्यामध्ये ओबीसी, ईबीसी, ईडब्ल्यूएस या तीनही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जवळपास सेम फीज असते, जे की 50% 50% कन्व्हेन्शन असते त्यात. 90,000 ते 95,000 अशा प्रकारे तुम्हाला पर इयर फी भरावी लागणार आहे. त्यानंतर एससी कॅटेगरी 5,000 टू 8,000, एसटी कॅटेगरीसाठी 5,000 टू 8,000, पण टीएफडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी सुद्धा 20,100 रुपीज एवढी आपली फी असणार आहे. आता या फीज मध्ये थोडीफार कमी जास्त होऊ शकतो 5 किंवा 10,000 कारण दरवर्षी कॉलेजचा फी स्ट्रक्चर मध्ये थोडेफार चेंजेस होत असतात. पण अप्रॉक्सिमेटली तुमचं हेच फी स्ट्रक्चर राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण जर या कॉलेजच्या प्लेसमेंटचा विचार केला, की जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते जेणेकरून विद्यार्थी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असतात. हायेस्ट पॅकेज या कॉलेजचं लास्ट इयर 10 लाख पर ॲनम हे गेलेलं आहे. त्यानंतर ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजचं 4 टू 5 लाख पर ॲनम आहे आणि कॉम्प्युटर आणि आयटीच्या विद्यार्थ्यांसाठी 4.5 ते 6 लाख एवढं पॅकेज हे कॉलेज प्रोव्हाइड करत असतं. कॉलेज प्रोव्हाइड करत असतं असं म्हणण्यापेक्षा कंपनी या कॉलेजमध्ये ज्या येतात त्या प्रोव्हाइड करत असतात. तर कोणत्या कंपनीज या कॉलेजला व्हिजिट करतात तर टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट, ॲसेंच्युअर, ग्रीड मास्टर, बजाज ऑटो, सिमन्स, टेक महिंद्रा अशा प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या कंपनी या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि प्लेसमेंटला सुद्धा या कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारचे रिस्पॉन्स मिळत असतो. त्यानंतर कॅम्पस फॅसिलिटीज जर म्हटलं तर हॉस्टेल तर असतं, स्पोर्ट्स ग्राउंड आहे, लायब्ररी आहे सेपरेट, लॅब्स, क्लब अँड टेक्निकल इव्हेंट्स, स्ट्रॉंग कोडिंग कल्चर. ठीक आहे. या सगळ्या कॅम्पस फॅसिलिटीज तुम्हाला त्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. आता ठीक आहे. जर तुम्हाला या कॉलेजच्या रेंजमध्ये जर तुम्हाला पर्सेंटाईल पडले असतील, तर या कॉलेजबद्दल विचार करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर कॉलेज जवळ पडत असेल किंवा तुमचं काही दुसऱ्या गरजा जर या कॉलेजमुळे पूर्ण होत असतील, तर या कॉलेजबद्दल विचार करायला नक्कीच हरकत नाही.